मला वाटतं मी आपण सुट्टी न देता मॅडम त्याचा अनुभवाचे बोल तुम्हाला सांगते. ते बाहेर लोक आहेत ते पण ऐकत आहे, तुम्ही त्याचा लाभ घ्या आणि सगळ्यांनी शांतपणे आपण आता गवई मॅडम यांना आपण ऐकूया. प्राचार्य आणि दुःखश्रेणीचं कार्य करणारा कमलताई गवई हे आपल्याला मार्गदर्शन करतात. संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे आणि ज्यांनी 2500 वर्षापूर्वी निसर्गाचा समतोल जाणला होता आणि त्यांचा जन्म निसर्गाच्या छायेमध्ये म्हणजे वृक्षाखाली झाला. त्यांना तत्वज्ञान म्हणजे एनलायटनमेंट वृक्षाखाली मिळालं आणि त्यांना महापरिनिर्वाण सुद्धा वृक्षाखाली मिळालं. असा तथागत बुद्धांना अभिवादन करते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, माता रमाई आणि अपंगाची माता त्यांना सुद्धा मी अभिवादन करते. आणि विश्वातील समस्त जे मानव प्राणी होऊन गेले, ते मानव होऊन गेले की त्यांनी गोरगरिबांच्या किंवा दुःखितांच्या उत्थानाकरता आपलं जीवन वाहून घेतलं, अशांना अभिवादन करते. त्याचप्रमाणे मला तुमच्या इतपत घडवणारे आदरणीय दादासाहेब गवई की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल टाकून जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना समानतेचा अधिकार प्राप्त करून दिला होता, त्या तत्वाच्या आधाराने त्यांनी मला घडवलं आणि तुमच्या इतपत इथे 2 शब्द बोलले इतपत घडवलं, त्यांना सुद्धा अभिवादन करते. आजचे या कार्यक्रम आदर्श आपल्या सर्वांचे आदर्श आणि त्यांनी आपल्या धर्मकार्यासाठी स्वतःला झुकून दिलं, वाहून घेतलं, ते आदरणीय पूज्य भदंत बनते राहुल मोदीजी मॅडम आणि माझ्या मैत्रीण अनुराधाताई रोकडे, त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व मान्यवर अरविंदजी निकाळजी, उज्ज्वलाताई दाभोळ, लताताई मोहोड, ललिताजी नांजेवार, त्यांनी सुंदर असं प्रबोधन केलं. ते आदरणीय संजयजी कांबळे, उत्तम मोहोड साहेब, रामकृष्णजी जाधव आणि मंचकावरची मान्यवर मंडळी बसलेली आहे, ती सर्व मान्यवर मंडळी, त्याचप्रमाणे समोर बसलेली तेवढीच तोलामोलाची उपासक उपासिका मान्यवर मंडळी, त्यांना मानाचा जय भीम करते. सर्वांना जय भीम. वेळ बराच झालेला आहे आणि माझ्या समोर 83 वर्षाचा काळ आहे. त्यातील फक्त 5 वर्ष जर वजा केले तर एवढ्या काळाचं वर्णन आपल्या समोर करणं ही कठीण आहे. तर त्याचे आपण 3 भाग करूया आणि ते पण मी थोडक्यात सांगणार आहे. आता मला सारखं वाटतं की दादासाहेबांनी खूप गणगोत करून ठेवलं आणि गणगोत करून ठेवलं आणि ते गणगोत सांभाळणं, टिकून ठेवणं हे मी माझ्यापर्यंत अल्पसंख्य होण्याचा प्रयत्न करते. मला माहिती आहे मी खूप कमी पडते, कारण की म्हणजे एवढं सर्वांनी जसं ताईंनी सांगितल्याप्रमाणे राजकारणी माणसाचा संसार करणं हे सतीचं भान आहे. आणि मला कुठेतरी एकदा एक नॅक कमिटी आली, नॅक कमिटीचे मंडळी घरी जेवायला आली, तर त्यांनी माझ्याविषयी थोडंसं काही माहिती झाली असेल, कारण अमरावतीमध्ये कोणते अधिकारी पदाधिकारी आले किंवा कमिट्या आल्या
तर त्यांना सगळ्यांना वाटते की आपलं हक्काचं घर आहे आणि खरोखर त्यांचं हक्काचं घर आहे. माझा त्या घरावर पूर्वी अधिकार नव्हता, आता तर फक्त शुभ्र वस्त्रामधली भिक्षुणी म्हणून मी वागते. कारण की मला ज्ञानज्योती भंतेजींना प्रवृत्ती मागितली होती, परंतु मुलांची परवानगी घेतली होती. कारण साहेब गेल्यानंतर संसारातले स्वारस्य नव्हतं आणि धर्मकार्यामध्ये साहेबांच्या जीवनामध्येच मी सुरुवात केली होती आणि संपूर्ण घराच्या बाहेर राहावं या उद्देशानं साहेब गेल्यानंतर प्रवचन मागितली होती. परंतु त्यांनी सांगितले की तू शुभ्र वस्त्रामध्ये जास्त काम करू शकते, कारण काशाय वस्त्र घातले की रिस्ट्रिक्शन्स येतात, बंधनं खूप येतात, नियम खूप असतात आणि त्या नियमाच्या प्रमाणे तुला जे आज तू मोकळेपणाने गोरगरिबाची सेवा करू शकते, त्याला कदाचित ब्रेक लागेल, म्हणून तू शुभ्र वस्त्रामध्येच जास्त काम करू शकते. आणि म्हणून साहेबांच्या नंतर मला प्रवचन दिला गेली नाही, परंतु मी शुभ्र वस्त्रामध्ये संपूर्णपणे एक उपासिकेचं काम आणि शुभ्र वस्त्रामध्ये भिक्षूसारखं काम करण्याचा प्रयत्न करते. मी आधीच सांगितलं की वेळ बराच झालेला आहे आणि तुम्हाला मला भेटण्यापेक्षा मला सर्व जेवढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जनता आहे ते सर्व म्हणजे माझे नातलं. आणि दिवस आता 83 वर्ष पूर्ण झालं, जवळची सुरू झालं, नंबर केव्हा लागेल काही सांगता येत नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा शक्य आहे मला बोलावलंच पाहिजे, हॅन्डवेला नावच टाकलं पाहिजे. मला मोठेपणाचा तो अहंकार विभूषणाच्यामुळे तो उतरून गेलेला आहे, परंतु सगळ्यांच्या भेटीगाठी घेणं मला असं वाटतं की आपण सगळं भेटीगाठी घेऊन आपलं तयारीत राहावं. नंबर आता चालू. तर एक पहिला भाग असा की साहेबांच्या जीवनामध्ये मी कसे आहे थोडक्यातच सांगते, कारण की तो इतिहास फार मोठा आहे आणि प्रसंग खूप मोठे मोठे भयानक आहेत. तर त्यामुळे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते की भूषण कसा घडला. त्याआधी भूषणच्या आधी दादासाहेबांचा इतिहास पाहणं थोडक्यात आवश्यक आहे आणि दादासाहेबांच्या जीवनात कमल येईपर्यंत कमलचाही इतिहास पाहणं तेही थोडक्यात आवश्यक आहे. तर मी लहानपणाची कमल इंगळे मूर्तिजापूरला माझा जन्म झाला, परंतु विपश्यना आता मला मिळाली आणि आता माहिती झाली. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की गरोदर असलेल्या बायांना गर्भातच संस्कार निर्माण झाला पाहिजे ह्यासाठी विपश्यनेला पाठवतात. परंतु त्यावेळेस विपश्यना नव्हती, पण मी कधी कधी माझ्याविषयी विचार करते तर मला असं लक्षात येतं की त्यावेळेस विपश्यना नव्हती, पण मला बाबासाहेब तर जन्माच्या आधीच समजले. आणि मी नेहमी त्यावेळेस एक सांगायची की कोणाच्या अंगात आले की लोक घुमतात आणि माझ्या अंगात बाबासाहेब आणि गौतम बुद्ध गेला की मी काहीतरी चांगलं काम करतो. तर असं जेव्हा समजत नव्हतं तेव्हापासूनही या साऱ्या गोष्टी होत होत्या. आणि कदाचित म्हणजे बऱ्याचशा लोकांना वाटते की तू सेवा करायलाच तुला भगवंतांनी जन्म दिलेला आहे, ह्या पृथ्वी तलावर पाठवलेला आहे. कारण सेवा एकच सेवा, सेवाच्या व्यतिरिक्त लहानपणापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत सेवा ही सेवाच फक्त मी करू शकते, त्या व्यतिरिक्त माझ्या डिक्शनरीमध्ये दुसरा शब्द नाही. तर लहान असताना खूप लहान होते. माझे वडील बाबासाहेबांच्या चळवळीचे कार्यकर्ते होते आणि बाबासाहेबांना दीक्षा दिली होती. त्या दीक्षेमध्ये नागपूरला माझे आई वडील दोघेही गेले होते आणि गर्दी खूप होईल आणि त्यांनाही सांभाळण्यात कठीण होते. मला कुठं आणखी सांभाळणार म्हणून मला काही त्रास दिलं नव्हतं, परंतु त्यांचं जे काही तरंगी मैत्रीचे मला मिळाले ते मला लहानपासूनच मिळाले. तर लहान असताना ते 3री मध्ये मला असेल मी, तर त्यावेळेस आजूबाजूला बाबासाहेबांच्या चळवळीमधील सभा होत होत्या. सिरसोळ आहे, नागपूर आहे, असं अमरावतीपासून मूर्तिजापूर पासून
5 किलोमीटर 2-3 किलोमीटर असा सभा व्हायच्या. तर आम्ही लहान लहान मुलांची रांग करून सभेला जायचो. सभेला गेल्यानंतर मग तिकडून येताना रात्र व्हायची. तर आमचे आई वडील आमच्या पाठीमागून यायचे आणि मग रात्र झाल्यानंतर ते आम्हाला घरी घेऊन यायचे. म्हणजे त्या चळवळीचं जोर त्यावेळेपासूनच माझ्यामध्ये आलं होतं. त्यानंतर त्यावेळेस भातक्याला म्हणजे कौला पैसे जे द्यायचे ते पैसे जमा करून त्याचा लोखंडी पूल पुढे पैसे नव्हते तर लाकडाचा पूल घेतला आणि वावरातली माती आणली, त्याचे 5 लेअर केले आणि त्याला किराडी आणली. आणि त्यावेळेचा सोपलचा जोर, आता वावरात सोपलचा जोर मला खूप भारी वाटतो, पण त्यावेळेस सोपलची दोरी आणून दर पौर्णिमेला जसं मिलिटरीमध्ये झेंडावंदन करतात, 14 जण हातात धरून आणि फडकवतात, त्याप्रमाणे दर पौर्णिमेला तिथे मूर्तिजापूरला आम्ही लहान लहान मुलं ते झेंडा वंदन करायचं. संध्याकाळी इतमामान 14 जणांनी कोण साल्यूट मारून तो झेंडा खाली आणायचा. नंतर दर आठवड्याला बुद्धगीत हे म्हणजे माझी एक रूम जी होती ती वर होती आणि बायांना त्यावेळेस खूप लाज वाटायची की माणसाचं वर्गाने कसं म्हणा. त्या आम्ही माझ्या रूममध्ये वर म्हणायचं आणि आमचे एखादे गाणे माणसं चोरून खाली ऐकायचे. तर अशा तऱ्हेने ती चळवळ सुरू झाली. 8वीत असताना समता सैनिक दलाचे कॅप्टन होते, साऱ्या डोगऱ्यावर आणि मी फळातून. तर असं तऱ्हेने आम्ही लाठीकाठीचं ठिकाण होतं डिडोस्ताना, ज्याला चिरघर म्हणतो आपण. ते चिरघर म्हणजे गावापासून बरंच लांब होतं. तर चिरघरामध्ये बाया दिवसा घाबरायच्या. पण आम्ही जेव्हा समता सैनिक दल महिला समता सैनिक दल आपण केलं तेव्हा गावाच्या बाहेर रात्री सगळे झोपल्यानंतर आम्ही कटकट मस्तपैकी लाठीकाठीची प्रॅक्टिस करायचं आणि ज्या ज्या ठिकाणी सभा असते त्या त्या ठिकाणी मस्तपैकी आम्ही त्या काठीची आमची जी समता सैनिक दलाची फौज होती ते त्या ठिकाणी जायचं. आजूबाजूच्या आसामंतामध्ये जिथे सभा राहायच्या तिथं कमल इंगळे हिच्या माध्यमातूनच वंदना व्हायची. कारण वंदनाला सुरुवात व्हायची आणि वंदना ही त्यावेळेस त्या परिसरामध्ये कमल इंग्लिश म्हणायची. तर त्या दरम्यान मग मॅट्रिक झाली. तर मूर्तिजापूरला मॅट्रिक झालेली पहिली एकुलती एक मुलगी. माझं मोठं कौतुक, बाबा काय विचारू नका, म्हणजे पहिली पोरगी आणि ती मॅट्रिक झाली. आता तर मॅट्रिकचं काय MA PhD काय काय ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, पण मॅट्रिक झाली तर माझं फार कौतुक. आणि हुशारी होती, चुणचुणीची होती, शाळेच्या सगळ्यामध्ये भाग घ्यायची. पहिल्या पासमध्ये घरातलं सगळं काम करून पहिल्या पासमध्ये माझा नंबर राहायचा आणि चांगले मार्क्स मिळायचे. आणि जेवढ्याही शाळांमध्ये ऍक्टिव्हिटी राहत होत्या त्या साऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचे. तर तेवढाच काय झालं, आता मॅट्रिक तर पास झाली, पुढे मूर्तिजापूरला शिक्षण नव्हतं. मग शिक्षण नव्हतं, आता काय मला तर शिकायचं होतं, पण तो शक्यता फारच कमी होती. कारण जिथे घराच्या बाहेर शाळेत जायचं होतं, माझ्या पुढे कोणी यायचं तिथे बाहेर पाठवण्याचा प्रश्नच येत नव्हता. परंतु आपली इच्छाशक्ती जर तीव्र असते तर निसर्ग सुद्धा आपल्याला साथ करतो. तर याची प्रचिती मला पाहायला मिळाली. कारण मला सारखं वाटत होतं की मी शिकली पाहिजे. ते शिक्षण मी अजूनही बंद नाही आहे, माझं अजूनही बंद नाही आहे. तर मग मॅट्रिक झाल्यानंतर एक अधूनमधून गवई साहेब आणि शृंगारे साहेब मधून माझ्या वडिलांना सभेवरून आले की घरी यायचे. एक दिवस मला पहाटे 4 वाजता हे 2 जण आले. 4 वाजता तर माझी बहीण बाळंतीण झाली, दोघी बहिणी बाळंतीण होत्या, वहिनी बाळंतीण होती. मग रिकामी कोण काम करायला. तेवढ्यात काय झालं की सकाळी जेव्हा गवई साहेब आणि शृंगारे साहेब आले तर माझे वडील बाजूच्या रूम मध्ये झोपायचे तर सांगायला आले. मला वडील कमवून म्हणायचे, कमवून ते बाकीचं काम राहू दे आणि आपले नेते गवई साहेब आणि शृंगारे साहेब आलेले आहेत, त्या चौका वगैरे बाकीच्या गोष्टी नंतर कर, पहिल्यांदा त्यांचा चहा पाण्याचं वगैरे कर. तर ते सकाळी झाल्यानंतर आता काही माहीतच नाही, त्याच्या हातात
आईच्या मंजन असेल, मंजन दिलं, पाणी दिलं, सगळं त्यांच्या अवभागात केलं. तेवढ्या शृंगारे समाजाने सांगितलं कमल हे बोलावं. तर मला फार अभिमान वाटला की आपल्या समाजातील एकुलती एक मुलगी मॅट्रिक झाली तर त्यांना पण कौतुक असेल म्हणून मला मी तुला बोली तर मी प्रश्नच नाही. मी म्हटलं थांबा येते म्हटलं मी. आणि त्या सकाळी अवतार कसा असेल सगळ्यांना माहित आहे. त्या अवतारामध्ये त्यांच्यासमोर जाऊन बसलो. त्यांनी जे शृंगारा साहेबांनी प्रश्न विचारले ते बेधडक उत्तर दिले, काही संकोच न करता. आणि सांगितलं की माझी शिकायची खूप इच्छा आहे, परंतु बाहेरगावी आई वडील पाठवायला तयार नाही, त्यामुळे आता शिक्षण बंद. मग त्यानंतर त्यांना नाश्ता पाणी करण्याचा आग्रह केला. त्यांनी एका शब्दात होकार दिला. नाश्ता पाणी झाला आणि जायला लागल्यानंतर शृंगारे साहेबांनी सांगितलं की स्टेशनपर्यंत चला आपण जाऊ. तर तितक्यात त्यांनी सांगितलं की बाबूसाहेब केव्हा येणार. बाबूसाहेब म्हणजे माझे भाऊ आणि माझ्या शिक्षणाचा सगळा खर्च आणि माझे जे काही शौक होते, विणकाम, भरतकाम, पेंटिंग, काय काय सारे याचा सारा खर्च आणि माझे हाऊस म्हणजे की हाऊस विणकामाची, भरतकामाची, पेंटिंग, तर सगळा खर्च माझा भाऊ करायचा. तर ते केव्हा येणार म्हणून विचारलं. आणि मग शृंगारे साहेबांनी वडिलांना सांगितलं की आम्ही कोणत्या उद्देशाने आलो होतो. म्हणजे पोरगी पाहायला सकाळी 4 वाजता कोणी येते का पोरगी पाहायला. तर सकाळी 4 वाजता निवडून साहेब किती मिश्किल होते त्याची सुरू त्यांनी पहिल्या पेटीमध्ये दाखवली. आणि ते झाल्यानंतर माझे भाऊ आले आणि त्यावेळेस गौरी साहेबांवर 100 केसेस होत्या. एंगेजमेंट झाली आणि मला मग शिवाजी VME मला मार्क्स चांगले असल्यामुळे VME ला ऍडमिशन मिळाली. परंतु हॉस्टेलमध्ये ऍडमिशन नाही मिळाल्यामुळे शिवाजी कॉलेजमध्ये मला तिथं हॉस्टेल जवळ असल्यामुळे शिवाजी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली आणि लग्न होईपर्यंत मी हॉस्टेलमध्ये राहिलो. त्यानंतरचा काळ चित्र स्पष्ट दिसत होतं कारण की 100 केसेस साहेबांच्या पाठीमागे. आणि माझ्या आईला तिच्या मैत्रिणी म्हणायच्या काय माय, कारण साहेब चांगले धष्टपुष्ट होते त्यावेळेस मी एकदमच बारीक होते, खूप बारीक होऊन जायचे असा माझा अवतार होता. काय पोरचं लग्न कोणा माझ्याशी केलं, 100 केसेस आहेत, ते आईसोबत जेलमध्ये राहतील. तर माझी आई म्हणे की ठीक आहे ते जेलमध्ये राहतील, आता पोरीचं साक्षीकरण झालं, आता लग्नही होणार आहे. तिच्या मनामध्ये तिच्या नशिबामध्ये जे काही असेल ते होईल आता. आणि ते चित्र स्पष्ट दिसत होतं की साहेब सामाजिक कार्यात असल्यामुळे त्या सारा संसार आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे संसार काही थोडा थोडका नव्हता. आणि परिस्थिती खराब आहे असे जे काही लोक म्हणतात, जर 5 माणसाच्या जेवणामध्ये जर 25 माणसं जेवली तर भाजीत पाणी किती गिलास पडणार. तर अशा तऱ्हेने तो संसार होता. आणि त्या संसाराला उत्पन्नाचं साधन असं काही विशेष नव्हतं. जी काही दाराबोला स्थिती होती त्यातून चालायचं. कारण साहेबाचं तर घरच्या भाकरी खाऊन सैन्याचं काम करायचं असल्यामुळे त्यांना समाजाची सेवा करायची होती. त्यानंतर आमचं लग्न झाल्यानंतर मोर्शीला सत्काराची सभा झाली. आता येडे बाई येडं नाही, 16 वर्षात डोक्याचं येड्यासारखं बोलून गेली सभेमध्ये. जेव्हा माझ्या नावाची अनाउन्समेंट झाली की आता बाईसाहेब बोलते, आता बाईसाहेब येडा काय येणार आहे, तर मी त्यावेळेस अनावधानाने बोलून गेले की मला रमाबाई सावित्रीबाई फुले जरी होता नाही आला तरी मी रमाबाईच्या आणि सावित्रीबाई फुलेच्या पावलावर टाकून समाजापासून दादासाहेबांना दूर करणार नाही. कारण त्यावेळेस काय होतं, लग्न झालं की सगळे सामाजिक कार्य लोक सोडून द्यायचे. तर मी त्यावेळेस आणि तो प्रसंग एकदा आला होता की संसार कठीण कसा चालवणार, कारण घरात कमाईचं कोणीच नव्हतं. तर एकदा साहेबांनी अर्ज केला होता, तो कसा माझ्या हातात पडला. टीचरशिपसाठी अर्ज केला आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही जर नोकरी केली तर समाजाची सेवा तुम्हाला करता येणार नाही आणि मग माझी बदनामी होईल की कोण कैदाशीने या घरात आली
आणि कवी साहेबांना आमच्यापासून दूर केलं तर सगळे लोक मला सेवा देतील. मी शपथ घेतलेली तुम्ही कृपा करून नोकरी करू नका. आणि मी त्यावेळेस नाही म्हणजे मशीनवर संसार सुरू केला. इन्स्टॉलमेंट मशीन घेतली, 15 रुपये इन्स्टॉलमेंट मिळायचा. तर जे काही कपडे शिवायची त्या कपड्यावर संसार चालायचा. दरम्यान मग मी प्री युनिव्हर्सिटी केलं, DED केलं आणि AV स्कूलला मला नोकरी लागली. तर चित्र असं स्पष्ट दिसत होतं की हा पूर्ण संसार, आणि तो संसार काही थोडाही नव्हता. घरामध्ये दीर नंदा होत्या, त्या तर काही पगार बिगार काही नव्हता, परंतु तेवढंच कमी होतं तर आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ते नातलागांमध्ये जेवढी समवयस्क मुलं होती त्या सर्वांचं घरच्या भाकरीवर शिक्षण करावं ही सुद्धा सेवा आणि मदत आहे. म्हणून जेवढे नातलागामध्ये मुलं होती ती सारी मुलं शिकायला अमरावतीला आली. त्या सगळ्यांचा स्वयंपाक मला तिला करावा लागायचा. ते कसं झालं ते मला मी कधी कधी आता विचार करते तर मला वाटतं की हे त्यावेळेस कसं शक्य झालं असेल. आणि तेवढे कमी होतं मला माहिती काय दिली अजून, कारण त्यावेळेस ती पद्धत होती की लग्नात गाय दिली पाहिजे, ते फार शुभ समजायचे. मग ते गावचं गायचं दूध काढणं, शेण काढणं, सगळ्या गोष्टी करणं, मुलांचं सगळं करणं. आणि शाळा 5 किलोमीटर म्हणजे दूर होती. तर ते रिक्षेला 15 रुपये त्यावेळेस रिक्षा होते माणसाचे. 15 रुपये वाचवायसाठी म्हणून मी पायदळ जायची. येताना घरी विचार करायचा की आज जेव्हा लोक किती असतील. एका हातात भाजीपाला, तिथे येता रेल्वे स्टेशनवरून भाजीपाला विकत आणायची, एका हातामध्ये फुलांची वया तपासायची ती बास्केट, ती घरी येऊन बास्केट ठेवली की इथे लोकांचा स्वयंपाक करायचा. त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि मला काही लोकांनी सांगितले की तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये स्पेशल विमानामध्ये बसता, पण तुम्ही पायदळ म्हणजे काय काय म्हणजे तिथपर्यंत कसा पोहोचलाय, कारण लोकांना तुमचं आजचं जीवन दिसतंय, पण त्यावेळेस तुम्ही काय कष्ट केले ते काही दिसत नाही. तर तुम्ही हे लिहून काढा आणि तुम्हाला त्याचं टायटल देतो. ते टायटल म्हणजे कोणतं की तारेवरची कसर. तर ही तारेवरची कसं झालं मुलांचं शिक्षण. आणि साहेबांनी माझ्या डोक्यात एक भूत घालून दिलं होतं की नेते लोकांचे 99% मुलं हे बिघडतात, नव्हे त्यांना बिघडत नाही ते बिघडायला तयारच असतात लोक हे कसे बिघडते म्हणून. आणि मी शिक्षिका असताना ही 3 मुलं जर बिघडली असती तर आज तुमच्यासमोर मला भाषण करायला तोंड राहिला असता का. त्यामुळे ते सतत डोक्यावर टेन्शन. आणि काही CJI होईल किंवा तो रिपब्लिक पक्षाचा जनरल सेक्रेटरी होईल किंवा मुलगी उद्योगपती होईल ही अपेक्षा नव्हती ताई. फक्त एवढं एक लक्षात होतं की साहेब जे म्हणतात की मुलं बिघडतात, ती मुलं न बिघडता त्यांची ओळख ही माणूस म्हणून झाली पाहिजे. एवढं एक ज्याला म्हणतात की आसक्ती, ही तेवढी आसक्ती, पण ती काही वाईट आसक्ती नव्हती. कारण आज चांगली मुलं आहेत ती सगळी जमिनीवर आहेत आणि ती दादासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून ती म्हणजे जमिनीवर आहेत, अजूनही समाजाची सेवा करतात. आणि भूषणच्या बाबतीत मी माणूस म्हणून एक उदाहरण तुम्हाला सांगेल की एकदा कृषी विद्यापीठाचे वंदन म्हणून व्हिसिट भूषणकडे गेले. भूषणकडे गेल्यानंतर त्या दिवशी घरी कोणी नसेल, काही सुटली भेटी असेल, फॅमिली कुठे बाहेर फिरायला गेली असेल, तर तो आतमध्ये गेला, पाणी आणून दिलं. दुसऱ्यांदा आतमध्ये गेला, स्वतःच्या हाताने सरबत केलं, काढून दिलं. तर ते मला सांगायला आले की मावशी भूषण भाऊने काय केलं पाहिजे, स्वतः पाणी आणून दिलं, स्वतः सरबत आणून दिलं. तर त्याला मी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांना सांगितलं की मी जेव्हा चेअरवर बसलेला असतो, जगच्या खुर्चीवर बसलेला असतो, त्यावेळेस मी जग, पण खाली उतरल्यानंतर मी माणूस. त्याचं हे वाक्य ऐकल्यानंतर मला स्वतःला खूप समाधान वाटलं. कारण की माझी इच्छा तिन्ही मुलांच्या बाबतीमध्ये हीच होती की ज्याप्रमाणे दादासाहेबांनी गोरगरिबाची जनतेची सेवा केली, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मुलं सुद्धा
ही जनतेची सेवा त्यांनी केली पाहिजे. कारण की आज आपण जे आहोत ते बाबासाहेबांच्यामुळे आहोत. कारण बाबासाहेब जर नसते तर आपली हालत आज काय असते. प्रत्येकाने जे प्रश्न स्वतःला विचारला तर त्याचं उत्तर सापडेल. मोठे मोठे पदाधिकारी म्हणून दूरच राहणार, पण आपली हालत ही पूर्वीचा इतिहास जर आपण वाचला तर आपल्याला समजेल. त्यानंतर लग्न झाल्यानंतर साहेबांच्या बाबतीमध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यावेळेची जी मराठा महासंघ होता की कोणते कोणते काय काय होते ते हातपाय तोडल्याशिवाय घरी येतील याची गॅरंटीच नव्हती. आणि लहान लहान मुलं साहेबांचं जर काही झालं तर मी एकटी आणि संसार काही लहान नाही ते इतके मी कसे करणार. तर ह्याचं एक प्रकारची तलवार सारखी राहायची की आपला संसार हा कसा होणार आहे. आणि साहेब अनेकदा ते साहेबांना जेलमध्ये जावं लागलं. त्यातलंच एक उदाहरण दिलं, कारण वेळ पुष्कळ झाल्यामुळे आपल्याला जास्त वेळ नाही घेता, कारण भूषणच्या विषयी आपल्याला थोडंसं ऐकायचं आहे. तर साहेबांनी जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हा ती जबाबदारी माझ्यावर यायची. कारण प्रत्येक एक चमू जेलमध्ये पाठवायचं, त्यांना सोडून आणायचं. आणि त्यावेळेस परिस्थितीच्या अनुषंगाने असं जर्मनचे मोठमोठे 2 बंद घेतले होते. एका गजामध्ये भात, कारण पोळ्या करायला काही तेव्हा सगळंच हाती करावं लागायचं. धुणं, भांडे, झाडू, फटका, जेवण, खावणं सारं. तर त्यावेळेस त्या गजामध्ये पतलं बेसन आणि खूप सारा भात करून लोकांना जीव करायचं, त्यांना सोडून द्यायचं. दुसऱ्या दिवशी दुसरी चमू यायची. आणि अशा रीतीनं अनेक असे आंदोलनं, आणि त्या आंदोलनाचा उल्लेख आता सध्या करणं जरुरी नाही. त्यामध्ये एक आंदोलनाचा यावेळेस उल्लेख मी करेन की जेव्हा काही लोक संविधानाच्या मागे लागले होते तेव्हा दादासाहेबांनी गोल्ड क्लबवर मोठा असा मोर्चा काढला आणि मला 15 दिवस त्याची तयारी करायला बोलावलं होतं. कारण जेव्हा जेव्हा किंवा असे आंदोलन असायचे किंवा काही समाजामध्ये प्रॉब्लेम असायचे तेव्हा साहेबांना खात्री राहायची की माझ्यासोबत मला मदत करू शकते म्हणून. तर त्यावेळेस साहेबांनी, कारण ही मी गोष्ट तुम्हाला का सांगते, कारण त्यावेळेस संविधानाच्या पाठीमागे खूप लागले होते लोक. तर साहेबांनी त्यावेळेस इशारा दिला होता की तुम्ही जर संविधानाच्या पाठीमागे लागले तर खबरदार, ही एक चुणूक आहे. कारण खूप मोठा मोर्चा निघाला होता. ही एक चुणूक आहे, तुम्ही जर संविधानाला हात लावाल तर खबरदार, मग त्यावेळेस पुढच्या परिणामाला तुम्ही तयार व्हा. तर अशा रीतीने त्यावेळेस साहेब असेपर्यंत कोणीही संविधानाला हात लावायची हिंमत केली नाही. परंतु नंतर त्याला हात लावायची हिंमत केली. आणि ते काम आता तुम्ही रोज वर्तमानपत्रामध्ये, व्हॉट्सअपमध्ये, यूट्यूबमध्ये तुम्ही आता आजच्या सुप्रीम कोर्टाच्या CJIचं वक्तव्य तुम्ही ऐकत आहात की संविधानाला जे काही आहे संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे, संविधानाला हात लावाल तर खबरदार. तर तेच साहेबांचं वक्तव्य आज सध्याचे CJI देत आहे. तर हे एक आपल्या समाजाची किमया आहे. तर साहेबांच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत, अनेक असे प्रसंग आले, जीव घेणे प्रसंग आले. आणि त्या जीव घेण्या प्रसंगाला एक खंबीरपणे तोंड देण्याची शक्ती ही तथागताने, बाबासाहेबांनी आणि तुमच्या गोरगरिबांच्या आशीर्वादाने ही शक्ती माझ्यामध्ये कुठून आली होती काय माहित नाही मला. परंतु मी साहेबांना त्यांना सरळ सांगतो, मी जनतेची जेवढी सेवा करता आली तेवढी करण्याचा प्रयत्न करा. इकडची बाजू तुम्हाला पाहायची गरज नाही, तेवढी ती बाजू मी स्वतः सांभाळायला परिपूर्ण आहे ते मी करू शकते. आणि त्यानंतर मध्ये मध्ये अभ्यास करणं, नोकरी करणं. साहेबांना तर नेहमी चणचण पैशाची पडायची. एकदाचं उदाहरण सांगते. एक दिवस मी शाळेतून आल्यानंतर साहेब पंजाबला जाणार होते. पंजाबला जाणार होते तर मला तिथं रूम मध्ये रूम तिथं आल्यानंतर कुठतरी असं तोडा घेऊन झोपलं. त्यांना
पण ते माहिती त्या साहेबांना मजा करायची खूप सवय होती. ते तोंडावर म्हणतो मी आता कोण आहे कोण आहे कोण बोलायला तयार नाही, कोण आहे कोण आहे मी म्हणूनच नाही कोण काही म्हणतो मग ते असं आणि तोंडावर सगळ्यांना काय झालं तुम्ही चालले होते ना पंजाबला तर चुप तुम्ही चालले होते ना म्हणजे चुपच म्हटलं काय पैसे नाहीत का चुप. मी तसंच ते दप्तर वगैरे ठेवून दिलं तसेच गेली आणि मी मला सांगितलं मी दर महिन्याला 15 रुपये त्यावेळेस वाचायचे ते पैसे काढून आणले त्यांना म्हटलं हे घ्या आणि पंजाबला जा. तर ह्या अशा अनेक गोष्टी आहेत मॅडम, म्हणजे एकच नव्हे तर दर दिवसाला दर क्षणाला दर महिन्याला दर याला असा खूप अशा घटना जीवन येण्यासारख्या अशा घडलेल्या होत्या. त्या आता कोणीतरी लिहितात, कोणी भाषा सांगतात, कोणी एखाद्या वेळेस त्यांना माहीत झालं तर ते सांगतात. तर अशा या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी गेल्या. आता आपण भूषणाकडे वळण्याचा प्रयत्न करू. तर भूषणाचा जन्म झाला तेव्हा भूमिहीनाचा सत्याग्रह होता. दर्यापूरला भूमिहीनाचा सत्याग्रह सुरू होता आणि मी खूप आधी सांगितलं खूपच बारीक होती आणि म्हणजे डॉक्टरच्या म्हटल्याप्रमाणे महिनाभराच्या आधी महिनाभराचा आहे आणि मला वेदना होत होत्या. तर तुम्हाला कसं तरी साहेबांनी दवाखान्यात नेऊन ठेवलं आणि इकडे लोकांचा फोन भूमिहीनाचा सत्याग्रह आहे, तुम्हाला त्याचं नेतृत्व करायचं आहे, साहेबांचा जीव हातबाहेर होत होता असं करून त्यावेळेस पहिलं मूल असल्यामुळे मला भयानक त्रास झाला आणि जवळजवळ 3 दिवसानंतर हा भूषण झाला. आणि सगळ्या लोकांनी म्हटलं की आता आनंदाची बातमी आहे, आता तुम्हाला म्हणजे सगळ्या लोकांनी दर्यापूरला पेढे वगैरे वाटलं त्यावेळेस त्यांनी म्हणजे दिसून पडलं होतं की हा मुलगा काहीतरी होणार. तर दर्यापूरला त्यावेळेस पेढे वाटले होते. मग त्यांनी सगळ्यांनी सांगितलं तर आनंदाची गोष्ट आहे तर तुम्ही मोर्चामध्ये या. आणि मग साहेब दर्यापूरला गेले आणि मोर्चा काढला. असं 3 मुलांचा जन्म आंदोलनामध्ये झालेला आहे आणि 3 मुलं असंच कर्तव्याला निघालेलं आहे. तर हे भूषणचा जन्म झाल्यानंतर मग तो एक बाजूला शाळा होती. तर मी महिलांना सांगते किंवा जे काही मुलं असतील या ठिकाणी प्रत्येकाला काय वाटतं की खूप लक्झरी असली. आता लक्झरीच्या जाऊ द्या, माझ्या पाठीमागे किती प्रॉब्लेम होते. घरचा संसार करा, लोकांना जेव घाला, अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर वेगवेगळ्या बीएड MPhil वगैरे सारख्या करा. ह्या सगळ्या गोष्टी करणं होतं. तर ह्या सगळ्या करत असताना मी केले म्हणजे मी खूप मोठ्या उच्च पदावर जरी नाही गेली तर रिटायर झाली तेव्हा सिनियर कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाले. तर आपले मुलं आता पूर्वीसारखी परिस्थिती कोणाचीच एवढी खराब नाही आहे, पण सारख्या लहान लहान गोष्टीमध्ये रडत राहतात की आपली मुलं बाबासाहेबांनी कमाड कष्ट करून ब्रेडवर जेव्हा बाबासाहेब लायब्ररीमध्ये होते त्यांना एक विद्यार्थी असा होता की ते रात्रभर वाचत राहिले, एका ब्रेडवर रात्रभर राहिले. मग आपल्या मुलांना मेहनत करता येत नाही का? त्या भूषणच्या बाबतीतच सांगते की आमची परिस्थिती मोठ्या शाळेमध्ये डोनेशन देण्यासारखी नव्हती. घराच्यात आम्ही राहत होतो ते झोपडपट्टीवर असं वस्ती होती. त्याच्या बाजूला एक शाळा होती, त्याला नाव काय म्हणायचे गजेघाट. आता गजेघाट कशाला म्हणतात? जिथं कोण जनावर मोकाट सुटलेले असतात ते जनावर ज्या ठिकाणी टाकतात तिथं गजेघाट. तर त्या शाळेला गजेघाट म्हणायचे. जिथं कोणालाही ऍडमिशन मिळत नव्हती त्यावेळेस त्या शाळेत टाकायचे आणि त्या शाळेमध्ये भूषणला टाकलं. हे मी उदाहरण का देते की मोठमोठ्या शाळेत टाका आणि मुलांना म्हणजे खूप सारे पैसे खर्च करा, वाटेल तेवढ्या ट्युशन लावा. तर ह्याला ट्युशन वगैरे काही नव्हती. लहान अगदी एक सामान्य शाळेमध्ये तो शिकला आणि शिकल्यानंतर जेव्हा मुंबईला गेलो तर तेव्हा याला मराठी मीडियममध्ये होते आणि एक 2 मुलं जेव्हा झाली तेव्हा साहेब MSc झाले होते. म्हणजे त्यावेळेस आमची फी भरण्यासारखी अशी परिस्थिती होती म्हणून 2 मुलांना इंग्लिश मीडियममध्ये टाकलं आणि हा मराठी मीडियममध्ये होता. जेव्हा 2 मुलं इंग्लिश मीडियममध्ये ते इंग्लिशमध्ये बोलायचे तेव्हा हा फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकत नव्हता
आणि मी एक शिक्षिका असताना माझ्या तरी लक्षात आलं की ह्या इंग्रजी बोलताना कचरतो आणि शेवटी इंग्रजीविषयी आपली मातृभाषाविषयी आपल्याला अभिमान आहे, परंतु इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज असल्यामुळे परदेशात जर मुलं गेले तर ती लँग्वेज असणं आवश्यक आहे. तर तो 6वीत असताना त्याला विचारलं, तुला बोलताना तू अडकळतो, तुला इंग्लिश मीडियममध्ये टाकलं चालेल का? तर तो म्हणाला चालेल. तर कॉन्व्हेंटमध्ये जे 2 मुलं माझी शिकत होती त्या फादरला मी त्याला घेऊन गेली आणि ॲडमिशनसाठी विचारणा केली असताना त्यांनी पहिल्यांदा हो नाही केलं. त्याच फादरने आता भूषणचा त्या शाळेमध्ये सत्कार केला आता त्याचं माजी विद्यार्थी म्हणून. तर त्यावेळेस ते घ्यायला तयार होतं. तर मी फादरला म्हटलं, फादर माझ्यावर विश्वास ठेवा, मी एक शिक्षिका आहे आणि एक जबाबदारी आहे, मी पहिल्या म्हणजे तुमच्या ॲन्युअलच्या परीक्षेमध्ये त्याला पहिला नंबर आणून दाखवेल. तर त्याने सुरुवातीला 3 माईला 6वा नंबर आला, 6 माईला 3रा आला आणि ॲन्युअलमध्ये जो पहिला नंबर आला तो त्याने पूर्ण त्याच्या शिक्षणापर्यंत सोडला नाही. तर हे त्याने शिक्षणापुरता मॅडम सोडला नाही. ते मी जेव्हा महिलांमध्ये जाते तर महिलांना सांगते की महिला आणि आई वडील हे मुलांचे खरे गुरु असतात, पहिले गुरु असतात. कारण जन्म झाला तेव्हा त्यांना टीचर नसतात आणि मुलं हे अनुकरणप्रिय असतात. अनुकरणप्रिय म्हणजे आई वडील ज्याप्रमाणे जसे वागतात त्याप्रमाणे मुलं त्याचं अनुकरण करतात. म्हणून आई वडिलांवर फार जबाबदारी असते की मुलांवर संस्कार निर्माण करण्यासाठी आई वडिलांनी फार जबाबदारीने वागायला पाहिजे. मुलांना शिकवावं लागत नाही, त्यांचे डोळे मोठे असतात आणि त्यामुळे माझ्यावर एवढी जबाबदारी होती की मुलांनी शिकावं, काय ऍक्टिव्हिटीज कराव्या. हे मी कोणाने सांगितलं नाही, मी त्या ऍक्टिव्हिटी स्वतः करायची. त्याच्यानंतर मुलं बरोबर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचे. असं करता करता मुलं या ठिकाणी पर्यंत पोहोचले. तर मी काय म्हणते, तर तिथे गेल्यानंतर फादरने हो नाही करता ऍडमिशन दिली आणि तो त्यानंतर त्यांनी जो पहिला नंबर कमावला तो त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवला. दुसरं ह्याच गोष्टीच्या विषयी मी सांगेन की हे 2 मुलं घेऊन मी अमरावतीला होते. कारण मुंबईचा खर्च आपल्याला परवडण्यासारखा नव्हता आणि इथं शेती होती आणि अमरावतीसारख्या ठिकाणी खर्च कमी येतो आणि शेती मी स्वतः करायची. तिथं शिक्षण म्हणजे नोकरी पण माझी राहायची आणि बरेचसे छोटे मोठे उद्योग करायचे, गोरगरिबाची कामं करायची. त्यावेळेस मी थोडीफार मदत गोरगरिबाने करायची. तर इथं असल्यानंतर त्याला ऍडमिशन मिळाली. सुरुवातीला 12वी नंतर मग बीकॉमला ऍडमिशन केली. बीकॉमला ऍडमिशन केल्यानंतर एक दिवस काय झालं की फळ्यावरची चूक त्यांनी भूषणने काढली. त्या टीचरने म्हटलं की तुला जर एवढे येते तर तू कॉलेजमध्ये कसं नाही येतो, घरी राहून अभ्यास कर. आणि तो मधला त्या टीचरने काढला. तर तितक्या गावकऱ्यासाठी भूषण हा अमरावतीला आला. अमरावतीला आला असं त्याचा रिझल्ट लागला. मी त्याला अभिनंदन केलं. अभिनंदन करण्याचा पडेल, मार्क्स कमी पडले. त्यांनी बिना रिझर्वेशननी आता आणि पळाला, तो मुंबईला गेला आणि कोर्टात गेला आणि त्याने ते मार्क्स तपासून घेतले तर मेरिटमध्ये आला. सगळ्यांनी म्हटलं की टीचरवर कारवाई करा, परंतु टीचरवर कशाला कारवाई करायची, कारवाई केली नाही. आणि अशा तऱ्हेनं मजल करत सुरुवातीला वकिली प्रॅक्टिस केली. वकिली प्रॅक्टिस केल्यानंतर तो हायकोर्टाचा वकील झाला. त्याआधी गव्हर्नमेंट लीडर झाला. त्यानंतर मग सुप्रीम कोर्टाचा वकील झाला आणि त्यानंतर दरमजल करता करता त्याच्याच कर्तृत्वाने, त्याच्याच मेहनतीने जे संस्कार लहानपणी आई वडिलांनी घातले असतील ते तेवढे जर सोडले तर 15 वर्षानंतर मुलांना जास्त काही करावं लागत नाही. तर ते त्याने खूप अभ्यास केला आणि मी सगळ्या मातांना तेच सांगते की सुकाराज मेहनत, मी अजूनही मेहनत करते. तेव्हा ती मेहनत केली. आज जनतेपर्यंत जायसाठी रोजचे कधी कधी 15 ते 20 कार्यक्रम असतात.
कमी मेहनत करावं लागतं का? परंतु ते मेहनत करणं जरुरी आहे. कारण आज मी जे आहे ते केवळ बाबासाहेबांच्यामुळे आहे. आणि मी एवढी मतलबी नाही आहो की आता सगळं काही मिळाल्यानंतर मी घरात बसावं. ज्यावेळेस परिस्थिती खराब होती त्यावेळेस पैसे नव्हते, परंतु आज साहेबांची माझी पेन्शन आहे आणि माझं तर मी विश्वसारखे जीवन असल्यामुळे मला पैशाची गरज नाही. आणि म्हणून ते मेडिटेशन सेंटर आहे, गोरगरिबांना मदत करायची प्रवृत्ती आहे. एखाद्या दवाखान्यात भरती करून त्यांना ऑपरेशनचे म्हणजे स्वतः साहेबांच्या गाडीमध्ये घेऊन जाते, नागपूरला घेऊन जाते, स्वतः ऑपरेशन करायला लावते. आणि तिथून डॉक्टर सुद्धा माझ्याकडनं पैसा घेत नाही. ते सरळ म्हणतात की आईकडनं पेशंटचा पैसा कसा घ्यावा. तर असं करणं मी लोकांना तेच सांगते की साहेब मोठे झाले, गरीब लोकांचं त्यांच्यावर प्रेम होतं, रात्रंदिवस मेहनत केली, गोरगरिबांचे खूप असे कामं केले. भंतेजी या ठिकाणी आहेत, पुरावेदार आहेत. बरं साहेब कसे कामं करत होते हे भंतेजींना ताईंना सगळ्यांना माहिती आहे. तर असं करणं साहेब जे झाले मोठे ते त्यांच्या परीने झाले. भूषणने मेहनत केली ते त्यांच्या परीने मेहनत केली. आणि सीजे आयचे म्हणून तुम्ही लोक माझा सत्कार करतात ते ठीक आहे, पण मी आधीच सांगते की लहानपणी जे संस्कार केले त्यानंतर भूषण जो घडला तो मात्र त्यांच्या मेहनतीने केला. तर आजही तुम्ही घरामध्ये चंचल का होते, काही काही गोष्टी आपल्याला आपणच झालेली आम्हाला कधी कधी घरामध्ये तुम्ही मेहनत करून पहा. मी स्वतः अनुभवलं. तुमच्या घरी एवढे दरिद्री काय आहे, त्याला हात पाय आहेत, लंगडे डोळे, लोकांचा इतिहास पहा. एक दिवस एका मुलाने जिद्द म्हणून पुस्तक आणलं माझ्याजवळ, माझ्याकडे कामाला होता. म्हणजे गावडे माझ्याजवळ का आणलं, म्हणजे मी जिद्दी आवडून आणला काय, तो तुम्हाला लागला. तर तुमच्यामध्ये जर जिद्द असेल आणि संकल्प जर असेल तुमचा, तर तुम्ही रमाबाईला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हातात लेखणी घेऊन शिकवलं. तर रमाबाईंनी त्यांना विचारलं की ह्या वयात मला शिकून काय होणार आहे. तर त्या माझ्या आधीच्या आंबेडकरांनी म्हटलं ना, ज्या हाती पाळण्याची दोरी जगाला उद्धारी. तर बाबासाहेबांनी म्हटलं तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, परंतु पाळण्याची दोरी जर सक्षम आईच्या हातात दिली तर ती चांगले नागरिक घडू शकते. म्हणून म्हटलेलं आहे, नेपोलियनने म्हटलेलं आहे, गिव्ह मी 100 गुड मदर्स, आय विल गिव्ह यू गुड नेशन. त्याने बाबांना का नाही म्हटलं, माणसांना का नाही म्हटलं, कारण बायांमध्ये कर्तृत्व आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदू कॉन्व्हेंट स्थापन केलं आणि हिंदू कॉन्व्हेंट स्थापन करून आपल्याला समानतेचा अधिकार करून दिला. आता मी जेव्हा मॅट्रिक होती, माझ्या सोबतच्या बाया ज्या महिला होत्या त्या 10वी पासून 11वी पण नाही झाल्या. मी का डिलीट पर्यंत पोहोचली, बिना मेहनतीने पोहोचते सगळे. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तुमचं वय जरी जास्त झाली असेल तरी आपली जी मुलं आहेत हे वाघिणीचं दूध त्यांना पाजण्याचा तुम्ही प्रयत्न करा. वाघिणीचं दूधच शिक्षणाला काम म्हटलेलं आहे. कारण वाघीण जन्माला राहते, आपल्याला माहिती असते का वाघीण कुठे येतं, तिला शोधावं लागतं. शोधल्यानंतर ती गरोदर आहे की नाही ते पाहायला पाहिजे. गरोदर झाले तर ती गरोदर झालं ते बाळंतीण किंवा होईल ते पाहायला पाहिजे. आणि बाळंतीण झालं तिला हाताला तिला दूध कोण काढणार एवढी हिंमत आहे काय. परंतु एकदा का दूध काढलं आणि ते का प्राचीन केलं तर ती बाई असो की माणूस असो ती दरकाळ पडायला लागते सगळ्या जगामध्ये. तर ते बाबासाहेबांनी आपल्याला उदाहरण दिलं. पहिलं उदाहरण तर बाबासाहेबांचं आहे की विश्वाने एवढं विद्वान म्हणून मान्य केलेलं आहे. हे आपला आदर्श बाबासाहेब आहे, ते खूप आहे. त्यांच्या भावनावर कोण टाकून शिक्षणाला महत्व दिलेलं आहे. कारण शिक्षण एक आहे, सगळी संपत्ती तुम्ही वाटून द्या, हिसकून घेतली कोणी, पण शिक्षण कोणी तुमचं डिग्री कोणी हिसकून घेऊ शकते काय. तर म्हणून तुम्ही अजूनही शिका, काय वय बी काय म्हणू नका. मला बरेचसे लोक म्हणतात वय झालं, माझं फ्रॅक्चर पण बरंच झालेलं आहे. कारण एकदा पडली तर खूप मोठं फ्रॅक्चर आहे, अनेक असे प्रॉब्लेम आहेत आणि वय मला काही ना काही होते.
पण मी त्याकडे लक्ष देत नाही आणि जास्तीत जास्त जेवढी काही सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करते. आणि ती का करते त्यालाही एक कारण आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं साहेबांनी फार मोठं काम केलं पदांच्या माध्यमातून. मला पत्रकारांनी विचारलं पद आले तर ते लोकांची कामं करायला आलेले. आपल्याला आले का कुशलला पद मिळालं कशासाठी मिळालं? जनतेची सेवा करायला मिळालेलं आहे. म्हणून त्यांनी जनतेची सेवा करावी आणि मी काय करावं. मी ह्याही वयामध्ये बाबासाहेब होते म्हणून मी आहे. मुलं त्यांच्या परीने ते स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे झाले आणि ते मोठे झाले म्हणून आई म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते मी आणखी जास्त कर्तव्य मी केलं पाहिजे. ते मी शेवटच्या क्षणापर्यंत करत राहील एवढे मी आपल्याला आश्वासन देते. वेळ बराच झालेला आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य असेल अमरावती काही फार लांब नाही आणि महिलांना मी सांगते जेव्हा केव्हा शक्य असेल एखादा कार्यक्रम मला पुढे काही द्यायची गरज नाही. हे जेवढं करतात मी आधीच सांगते की मला काही करायची गरज नाही. आणि तुम्हाला काही द्यायचंच असेल तर मेडिटेशन सेंटर आहे ते दानावर चालते. ज्याला कोणाला द्यायचं असेल सर्व त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा. तर माझ्यावर काही खर्च करायला लागत नाही. जेवण खाणं काही करायची गरज नाही. आणि खर्च तर मुळीच करू नये कारण की आता भिक्षू नेला काय लागणार आहे. तुम्ही काही दिलं तर माझ्या काही कामाचं नाहीये. तर म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटलं एखादा जर कार्यक्रम केला तर मी त्या ठिकाणी परंतु कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त मी कुठेही जात नाही. माझी मुलगी संस्था सांभाळते ती तिथेच अमरावतीला असते. तिच्या घरी तिथे तुम्ही खाली जाते जे भीम झाला की तू तुझं काही काम कर मी माझं काम करते. कारण माझ्याकडे वेळ आता फार कमी आहे आणि त्या कमी वेळामध्ये पुढचं काही सांगता येत नाही. सगळं अनित्य आहे. तर अशा याच्यामध्ये जास्तीत जास्त काम करणं हे माझं कर्तव्य आहे आणि कर्तव्य आहे त्याचे उपकार करत नाही कोणावर. आज बाबासाहेबांनी ते दिलं म्हणून मी करते ना. कारण आपण देशाशी समाजाशी बाबासाहेबांनी म्हटलं फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन. मी प्रथम भारतीय आहोत आणि सर्वप्रथम भारतीय राहील. त्यामुळे त्या संदर्भात भारताच्या संदर्भात आपलं कर्तव्य आहे. आणि ते सामाजिक कार्य करायला काही फार पैसे लागत नाही. मी जेव्हा परिस्थिती खराब होती तेव्हाही गेलो. आता तर वाहूनच घेतलेलं आहे समाजाला कारण की आता घरदार काहीच नाही. काही जास्त लागत नाही. तुम्हाला घरदारात ठेवायची गरज नाही. जीवनातला थोडासा क्षण 1000 रुपया थोडासा वेळ गोष्टी करत बसतो ना. तुझी सासू बसेल तुझी सोन कसे त्याच्यापेक्षा ह्याच्यातच वेळ काढायचा. एखाद्या पोराला शिकवायचं. एखाद्या पोराला घरी बसून जातातच घ्यायचं द्यायचं एखादं थोडं. काही जास्त संकोच करायचा नाही. 1 रुपया दिला तरी संकोच करत नाही. तो 1 रुपया किती रुपयाचं काम करेल हे सांगता येत नाही. पण तो श्रद्धेने जर दिला तर एखाद्याचा कल्याण होऊ शकते. एखाद्याचा घरचा पूर्ण सुधारला त्याचे एक कुटुंब चांगलं होते. आणि जाता जाता पुन्हा सांगते की विपश्यना करा. मी 83 वर्षाची बेबी आहे. मी बेबी का म्हणते कारण माझं जेव्हा फ्रॅक्चर झालं होतं तेव्हा आपली मुलीकडे आली. तिच्या आजूबाजूला तिच्या मैत्रिणी विचारलं हाऊ इज मम्मी. त्यावेळेस मी 79 इयर्स ओल्ड होते. तेव्हा तिने त्यांना सांगितलं माय मदर इज 79 इयर्स ओल्ड बेबी. तिला हे म्हणायचं आहे की काही वयामध्ये माझी आई नुसतं लहान मुलासारखे धावत राहते. पाय फ्रॅक्चर झाला काय झालं पाय फ्रॅक्चर झाला जास्त लक्ष द्यायचं त्याच्याकडे जास्त लक्ष जास्त नखरे करतात तिकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. म्हणून बाबासाहेबांच्या उपकारातून आपण कोणीही मुक्त होऊ शकत नाही. आता भंतेजी एवढं काम करतात त्याविषयी बरंच बोलायचं होतं परंतु माझ्या जीवनाचे काही अनुभव सांगायचे असल्यामुळे मी लगेच माझ्या संसाराला सुरुवात केली. भंतेजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा. आज मुंबई सारख्या ठिकाणी टोलेजन इमारत बांधलेली आहे. टोलेजन विहार बांधलेला आहे आणि अनेक ठिकाणी सतत देशात परदेशात काम करत असतात. एवढं काम करायची त्यांना काय गरज आहे. पण त्यांच्या मनाने आपण नाही करू शकत काय. संसाराचा थोडासा क्षण संसाराचा 1000 रुपया आणि संसाराचा थोडासा वेळ
एवढा तर इतक्या किती बेरीज होईल नाही, निदान गावापुरतं तरी करा आणि मुलींना चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करा, कारण जी मुलगी शिकते ती दोन्ही घरचा उद्धार करते. आणि अजून तुम्ही पण शिकण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी मला बोलावलं, वेळ बराच झालेला आहे. माझ्या संदर्भात आणि पूज्य भदंत भंते त्याच्या संदर्भात माझी मैत्रीण या ठिकाणी आहे, त्यांनी जीवनाला वाहून घेतलेला आहे. त्याच्या संदर्भात खूप सारं असं बोलायचं आहे, परंतु वेळ कमी असल्यामुळे त्याच्याविषयी माहिती सगळ्यांनाच आहे. त्यांना हे कार्य करण्यासाठी भंतेजींना, पूज्य भंतेजींना, ताईंना आणि तुम्हाला पण, कारण तुम्हालाही त्यांच्या पायावर पाऊल टाकून समाजाचे ऋण फेडण्याच्या दृष्टिकोनातून अल्पसा का होईना प्रयत्न करणं जरुरी आहे. मी पण करत आहे, करत राहील. जोपर्यंत जीवनामध्ये शेवटचा श्वास आहे तोपर्यंत करत राहील. आणि जाता जाता मी हेच सांगितलं की विपश्यना करा. मी भाषण करताना जेव्हा सार्वजनिक भाषणामध्ये जाते तर सगळ्यांना सांगते की ज्यांच्या घरी लग्नाची मुलगी आहे त्यांनी एक विपश्यनाला त्या मुलीला पाठवायचं आणि एक सेवेला पाठवायचं. ती मिगर माता झाल्याशिवाय राहणार नाही. मिगर माता माहित आहे ना, तर सावकाराने सुनेला माता केलं होतं, तर वेळ कमी सांगत नाही. दुसरं मी संस्थेचं काम आता पाहत नाही, एज्युकेशन संस्थेचं काम हे दुसरे पाहतात. कारण 15 वर्षानंतर कोरोना येणार आहे, मी तर आधी जाणार आहे. परंतु तुम्ही जर झाडं लावले तर कोरोनाला आळा बसणारा मी हॅपी मॅडमवर दिलेले आहे आणि ते करायला काही खूप जास्त करावं लागत नाही. आणि हा प्रयोग मी केरळ, बिहार आणि सिक्कीम मध्ये केला. कारण आपलं घर, घराच्या समोरचं अंगण, अंगणाच्या समोरची तेवढी सडक, म्हणजे सगळं सरकारने केलं. जे काय सरकार करत असेल, गव्हर्नमेंट करत असेल ते त्यांना करू द्या, पण आपलं कर्तव्य म्हणून घर, घराच्या समोरचं अंगण, अंगणाच्या समोरची तेवढी सडक आणि त्याच्या समोर जे काही डिवायडर असते तिथं जास्त आयुष्य असणारं बोधिवृक्षाचं किंवा कडुलिंबाचं झाडं लावली, कारण हे ऑक्सिजन देते. अशी जर झाडं लावली तर तुम्हाला नक्कीच पुण्य मिळेल आणि ते पुण्य संपादन करण्याचं काम आपले देश वाचवण्यासाठी, मुलं वाचवण्यासाठी जर करता आलं करण्याचा प्रयत्न करा. भूषणच्या माध्यमात ही आणखी सांगितली, जेव्हा दादासाहेब कवीला जाऊन 1 महिना झाला होता तर त्यांनी 1 महिन्याचा दुर्गोळा करण्यासाठी ज्युडिशियरी म्हणतं सगळ्या लोकांना हाताशी घेऊन कडुलिंबाची 5000 झाडं 1 महिन्यानंतर साहेब गेल्यानंतर लावली आणि तो तुकडा त्या. तर आपण कमीत कमी 1 झाड तरी लावा. दुसरं कालमध्ये सांगितलं, कारण बऱ्याचदा काय करतात आपले मुलं, बाजूला झाड आहे, बाया काही गोष्टी करतात. हे माझे मी अनुभव सांगते, अनुभव तुम्हाला पुस्तकात मिळणार नाही. आपल्या घरातली मुलं ती बाजूच्या आंब्याच्या झाडाला उदाहरण मारतात. तुम्ही त्या सगळ्या आयांना सांगितलं, त्या मुलांनाही सांगते की 5 झाडं एवढीच जागा असेल झाड. जपानमध्ये लहानशी झाडं असतात, लहानशी जागा असते, पण किमची लावतात की नाही लावा. वर्षभराची किमची तयारी करून देतात जपानमध्ये एवढ्या जागेमध्ये. केरळमध्ये जाऊन तुम्ही ते लहान लहान घरं असतात, पण जे आपल्याला संसारामध्ये उपयोगी पडतात ती 5 झाडं तिथे लावलेली असतातच. शेवग्याच्या शेंगाचं आहे, नारळाचं आहे, केळीचं आहे आणि आणखी 2 असं झाडं लावतात. तर तुम्ही निदान कमीत कमी मुलांना पोटभर फळं मिळाले पाहिजे आणि मुलांना ती टेंडन्सी निर्माण करा की त्यांना ते झाड जोपासलं पाहिजे, मोठं केलं पाहिजे. आणि मोठं केल्यानंतर त्याची जी फळं होईल ती त्या आंब्याच्या झाडापासून तर लोणच्यापासून झाडच होते. तर असे फळाची झाडं जर लावली तर आपल्या मुलांना पोटभरची फळं खायला मिळेल आणि देशाचं काहीतरी कर्तव्य म्हणून आहे. बाबासाहेबांना जो देश आवडायचा, भगत शिंदे म्हणून बाबासाहेब म्हणायचे, त्या देशासाठी सुद्धा मी काहीतरी केलं त्याची जाणीव तुम्हाला मिळेल. ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. तर म्हणून माझं शेवटचं आता ते काही काढलेले आहे. मी 2च कामं करते, सध्या दुकाचे कामं करते, परंतु विपश्यना, कारण विपश्यना हा जिवंत माणसं घडविण्याचा कारखाना आहे.
कारण जगामध्ये काय काय होऊन राहिलं त्याला जर आळा जर घालायचा असेल तर विपश्यना हे मन शुद्ध ठेवते, चांगले माणसं चांगले नागरिक तयार करते आणि देशाला सध्या गरज आहे. म्हणून विपश्यना करता आलं तर करण्याचा प्रयत्न करा. मी एकच विपश्यना केली. विपश्यना केल्यानंतर माझ्यानंतर दादासाहेबांनी केली, भूषण साहेबांनी केली, घरातल्या सगळ्या लोकांनी केली, जाऊनही केली, दिरांनी केली, हायली क्वालिफाईड लोकांनी केली, नातो अमेरिकेत त्यांनी अभ्यास सेंटरला केली. तर घरातला एक जर विपश्य साधक झाला तर तो घर विपश्यनामय करते आणि विपश्यना म्हणजे बुद्धमय झाला. चांगल्या गोष्टी करण्याचा तो एक कारखाना आहे. त्या दोन गोष्टी माझा म्हातारीचा आपण ऐका आणि ते करण्याचा जर प्रयत्न केला तर मला मी ह्या ठिकाणी आली याचं मला एक आनंद वाटेल, तीच झाल्यासारखं वाटेल. त्या ठिकाणी मला मंत्रीजीने बोलावलं, माझ्या ताईची खूप दिवसानंतर भेट झाली, ती भेटही घडवून आणली. आणि हे विद्यार्थी ते घडवतात, मुकबधीर विद्यार्थी ज्यांना समाजाने दुर्लक्ष केलेलं आहे, ते दुर्लक्षित मुलं ते माणसामध्ये आणतात, ते मोठं काम करतात, त्यांना सुद्धा आपण मदत करावी अशी सगळ्यांना विनंती करते. आणि आपल्या सर्वांना मंगलमैत्री देते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. धन्यवाद. धन्यवाद आई साहेब. 84 वर्षामध्ये 5 वर्षे मायनस करून 79 वर्षाचा इतिहास चलत चित्रपट तुम्ही आमच्या समोर ठेवला. केल्याने होते आहे रे, आधी केल्याची पाहिजे ह्या वृत्तीप्रमाणे तुम्ही भूषण साहेबांना सर्वोच्च पदावर घेऊन बसवलं. त्यांचं योगदान आहे त्याच्याबद्दल मत नाही, पण जे संस्कार तुम्ही पेरलं लहानपणी सुपीक जमिनीमध्ये धान येतं व्यवस्थित, माळरानामध्ये होत नाही, दगडामध्ये होत नाही. तसंच आमच्या माई साहेबांनी केलं. या ठिकाणी आलात तुम्ही, आम्हाला प्रबोधित केलात. आणि बीबी तुम्हाला म्हणणं मला काही शोभणार नाही, पण 84 वर्षाचे चिर ताडून तुम्ही आता आपण म्हणे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार. आपण सर्वांनी जागेवर उभं राहूया. जशी परिसराने सुरुवात झाली संस्काराप्रमाणे सर्वांनी आपण सांगतो, सर्वांनी उभे राहतात. नाथी में शरणं अयं, भूतो में शरणं वरं, एतेन सच्चवदेन होतु मे जयमङ्गलम्. नाथी में शरणं अयं, धम्मो में शरणं वरं, एतेन सच्चवदेन होतु मे जयमङ्गलम्. नाथी में शरणं अयं, संघो में शरणं वरं, एतेन सच्चवदेन होतु मे जयमङ्गलम्. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम.